तर नमस्कार मंडळी. आणि वाजलेले आहेत 11:30. आपल्याला बरोबर इकडे 1 तास झाला. ऑलरेडी 1 तास म्हणून जास्त झाला, सव्वा तास झाला असेल आपल्याला. आणि आता म्हणजे सगळं एंड टू एंड करेपर्यंत तेवढा टाइम झाला. आता इकडनं आपण जाणार आहोत 32 शिराळामध्ये, तर नेक्स्ट मारुती करायला. आणि तो आता बाकीचे 3 मारुती रस्त्याच्या त्या साईडला, हायवेच्या त्या साईडला आहेत. तर 1 तास राहील आपल्याला. 30-40 किलोमीटर आहेत आता. तर असा होता हा तो आपला छोटासा अपडेट. थँक्यू. तर आम्ही बहे बोरगाव हा जो मारुती आहे तिकडनं आम्ही निघालो. आणि आता बाकीचे जे मारुती याचे रस्त्याच्या त्या साईडला होते. अंदाजाने 30-35 किलोमीटर डिस्टन्स होतं. आणि मला एक तास लागला. जायला रस्ता चांगला आहे. गुगल मॅपमध्ये तुम्ही देऊळ टाका, तर ते फॉलो करत तुम्ही गेलात तर ते तुम्हाला बरोबर तुम्ही पोचाल. आणि दुसरं असं आहे की जेव्हा तुम्ही तिकडे पोचाल तर रस्ता थोडासा खाली गेलेला आहे. तर तो तुम्ही लेफ्ट कडे न जाता तिकडे 32 शिराळाचं जे एस टी स्टँड आहे तिकडे न जाता थोडंसं पाठी आहे राईट. आणि नंतर तो खाली जातो रस्ता आणि तिकडे लेफ्ट साईडला देऊळ आहे. हे फक्त ध्यानात. तर नमस्कार मंडळी. आणि आता आपण आलेलो आहोत 32 शिराळा. तर हे आहे 32 शिराळाचं मारुती मंदिर. 11 मारुतींपैकी असं तो मेन रस्ता आहे. तिकडनं असं खाली यायचं, गाडी इथे समोर लावली आपण आणि असं चढत थोड्याशा पायऱ्या आहेत तसं नाही. आणि समोरच वीर मारुती यांचं देऊळ आहे मारुतीचं. हा असा एंट्रन्स आहे. तर हे आहे वीर मारुती. वीर मारुती. आतमध्ये जाऊ शकत नाही.